आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मनातले वाद, मनातले संवाद. आता वाद आणि संवाद यामध्ये थोडासा सूक्ष्म भेद असतो. वादाचा विषय हा जरा नकारात्मक असतो. संवाद हा सकारात्मकतेकडे वळतो, वाद हा नकारात्मकतेकडे वळतो. पण आतला हा जो संवाद आहे हा बाहेरच्या व्यक्तीशी जरी वाद असला तर तो व्यक्ती तिथं उपस्थित नसतो. आणि बाहेर संवाद जरी हा इथला असला तरी बाहेरची व्यक्ती इथं उपस्थित नसते. वाद जसे बाहेरच्या व्यक्तीशी असतात तसे संवाद देखील बाहेरच्या व्यक्तीशी असतात. पण हे मनातले इथं आपण जे बघत आहोत मनातले वाद असतील, संवाद असतील. त्याचबरोबर इथला संवाद हा स्वतःशी, इथला वाद हा स्वतःशीच आहे. तर आजच्या भागामध्ये आपण हे बघणार आहोत की हे मनातले जे वाद आहेत दूर करणं का गरजेचं आहे, ते कसे करता येतील. मग मनातले वाद हे स्वतःशी असतील किंवा मनातले वाद हे बाहेरच्या व्यक्तीशी असतील, पण ते बाहेरची व्यक्ती इथं उपलब्ध नाही. तर हे मनात चालणारे वादविवाद पुढची व्यक्ती तुमच्या समोर नसतानाही तुम्ही करत राहणं म्हणजे आबाळाला हेपल्या देण्याचा भाग आहे. मला सांगा, तुम्ही त्या व्यक्तीला शिव्या घालालात. वादामध्ये शिव्या असतात, वादामध्ये आरोप असतात, वादामध्ये टोचून बोलणं असते. हे सगळं काही आहे. तळफळाट असते, राग व्यक्त करणं असते, आदळापट असते, पण ती व्यक्तीच नाही ना. सत्शिकलं असं म्हणतात, ते मी काही त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाही. सत्शिकलं खरं आहे म्हणतात, पण इथं काय खरंच आहे ते सांगायला लागलेलं, त्याच्यामुळं याचा आणि त्याचा काही संबंध नाही. असो, तर मला सांगायचं आहे ते की ती व्यक्ती इथं उपलब्ध नसताना त्याच्यासोबत वाद घालणे, त्याला शिव्या देणे, त्रास कोणाला. एक जण मला काल भेटला आणि म्हणाला की का परेशान आहे असं मी त्याला विचारलं. तर ते मला काय धोका दिले. मला काय झालं धोका, गोली, ते काय सच्ची याचं वाक्य त्यानं वापरलं, ते मी ते लिहिले, मी तुम्हाला सांगतो. गोलीगत धोका असा शब्दप्रयोग त्यानं वापरला. तर म्हणजे धोका दिला, थोडक्यात सांगायचं अर्थ आहे. गुलीगत धोका. तो चव्हाण नावाचा एक मुलगा तो बोलायचा, गुलीगत धोका. तो शब्द प्रयोग रूढ झाला. तर सांगायचं म्हणजे धोका दिला, त्याचा तो मतितार्थ आहे, एवढंच लक्षात ठेवा. मग आता सध्या काय चाललंय? मग काय नाही, काय ते चाललंय. चेहऱ्यावर नाराजी होती, प्रचंड अस्वस्थ होता, प्रचंड रागावलेला होता, प्रचंड संतापलेला होता. वाद चाललाय ना मनातल्या मनात. कारण मनात जे काही चाललंय ते आपल्या बाह्य अंगावर दिसते, जे विशेषतः चेहऱ्यावर दिसते, विशेषतः डोळ्यातून दिसते. आणि हे आतला अग्नी जोपर्यंत शांत होणार नाही, आता तावा आहे समजा चुलीवर ठेवलेला, आतून जर चुलीमध्ये अग्नी पेटत आहे तर तावा थंड होईल का? नाही. तसं आत जो काही भय असेल, आत वाद असतील, आत जे चिडचिड असेल, संताप असेल, राग असेल, द्वेष असेल, हे जे काही नकारात्मक भावना, नकारात्मक विचार, नकारात्मक कल्पना, नकारात्मक संवाद
जे काही चाललेलं असेल, नकारात्मक वाद चाललेला असेल, त्यामुळं तुम्ही तापता. ह्या आतून तापण्याचे दुष्परिणाम तुझ्या मनावर जसे होतात तसे तुमच्या तणावर देखील होतात. त्यातून वेगवेगळे मानसिक आजार होतात. त्यामुळे ह्या मानसिक आजार तर होतातच, पण तुमचं सुखी जगणं जे असते, आत्मिक समाधान असते, आत्मिक सुख जे असते, आत्मआनंद जो असतो, हे सगळं संपुष्टात येतो. जगायचं म्हणून जगायचं, जेवायचं म्हणून जेवायचं, झोपायचं म्हणून झोपायचं, असं सगळं आयुष्य सुरू होतं. मग हे मनातले वाद का तयार होतात? तर त्याचे अनेक कारणं असतात. त्यातलं एक कारण आहे गैरसमज. एखाद्या व्यक्तीच्या बद्दल आपण जर मनातल्या मनात बोलतो, हरामखोराचाच हात असेल या पाठीमागं, त्याच बदमाशाचा हात असेल त्याच्या पाठीमागं, त्यानंच हे सगळा खेळ खेळलेला आहे. आता मला सांगा, सत्य काय आहे ते तुम्हाला माहित आहे का? नाही. पण असं त्या व्यक्तीबद्दल सतत असं बोलत राहणं आणि सातत्यानं बोलत राहत असाल तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला मानसिक वेळ लागू शकतो. तर मनातल्या मनात त्या व्यक्तीच्या मग विरोधात बोलणं, त्याला शिव्याशाप घालणं, त्याच्यावर चिडणं, संताप, नाही तर कोणीच नाही ऐकायला. या मनातल्या मनात वादाचं हे स्वरूप आहे की तर ऐकायला कोणी नाही. ठीक आहे, माघाऱ्या पण लोक बोलतात एकमेकाच्या विरोधात, काही विषय नाही. सगळेच जण सगळ्याच्या विरोधात बोलतात आणि सगळ्याच्या विरोधात कोणीतरी बोलते. त्यामुळं सगळ्यावर टीका होतात, सगळेजण टीका करतात, हे वास्तव आहे. पण तिथं कोणी असलं तरी सांगतो माणूस, इथं कोणीच नाही सांगायला, यानंच याला सांगायला. आणि तुम्ही तुमच्या मनाला जर बघा, तुमच्या हातावर जर तुम्ही बिस्तव ठेवला तर तुम्हाला थंडावा थोडाच मिळणार आहे. पण जेव्हा तुम्ही नकारात्मक बोलाल, ती व्यक्ती समोर असो या पाठीमागं, तुम्हाला त्याचा मानसिक त्रास होतो. थोडा वेळ बरं वाटतं, पुन्हा पश्चाताप, दोघंच बोललो म्हणून. हे गैरसमज दूर होईपर्यंत, आता गैरसमज कधी दूर होतील? मग हा गैरसमजामुळे होणारा जो वाद आहे, जो ताण आहे, वादातून ताण तयार होतात, चिडचिड तयार होते, संताप तयार होते. तर हे कधी तर गैरसमज दूर होईपर्यंत हे चालूच राहते. एखाद्याने चूक केलेली असेल, मग त्याच्या विरोधात वाद मनात सुरू असतात. मग ते वादाचं रूप तर कधी कधी मौन रूपात असते, कधी पुटपुट नसते. मायला ना त्याचं ना दाखवत असं. कधी कधी तर इतकं पुटपुट नसतं, बोलणं असतं की लोकांना ऐकायला येतं. कधी कधी ते दिवसा असते, कधी झोपेतही असते. मध्येच मग दचकून उठणे, मध्येच चिरकणे, मध्येच जोरात बोलणे, आणि मग सांगण्यात येते त्याला, अरे काय बोलायला असतो. मग त्यानंतर मग ते संपुष्टात येते. मग त्यानंतर जर तसं त्याचं थांबलंच नाही तर तोच संपुष्टात येतो. त्याचा वादच संपुष्टात येणार नसेल तर त्याला संपुष्टात यावं लागतं. त्यामुळे झालेले गैरसमज असतील, एकतर गैरसमज करून घेण्याचं काही कारण नाही, सोडून द्या ना. जितके जास्त विषय तुम्ही धरून बसाल तितकं जास्त ताण तुम्हाला येईल. तिथला तो विषय सोडून द्या, रात गई बात गई. तिथल्या तिथं विषय जिथं जसं ज्याला सोडून देता येते त्याला जीवनामध्ये हलकं हलकं वाटायला लागतं, फ्रेश वाटायला लागतं. दुसरी गोष्ट, एखाद्यानं तुमच्या संदर्भात चूक केलेली असेल तरी हे वाद सुरू असतात मनात. त्याला वाद म्हणजे त्याला रागावणे, त्याला चिडणे, त्यांच्यावर संतापणे, शिव्या घालणे, खोट्यावर काही करत राहणे. तर त्यानं चूक केलेली असेल तर, चूक केली वाटणं हा गैरसमज झालाय, आणि चूक खरंच केली असेल तर ती चूकच आहे. तर ती चूक त्यानं जोपर्यंत सुधारून घेत नाही तोपर्यंत हा
वाद चालू असतो किंवा त्यानं माफी मागितली नाही तोपर्यंत वाद चालू असतो. कधी कधी त्या व्यक्तीचं खूप नुकसान व्हावं लागते. मग झालं आता मला जे त्रास दिला होता ना, झालं, देवाने त्याला शिक्षा दिली, बरं झालं एकदाच, असं जे वाटलं, मग तो आता त्याचं तोड थंड पडते त्यानं. किंवा त्यानं मेला, झाला आता मेला, जाऊ दे, त्याच्याविषयी मग लोक हळूच काढतात, त्याच्यावर लय चिडायचं, आता मेला ना, जाऊ दे, सोडून दे त्याचा विषय. पण हे सगळे वादविवाद असते ते आपल्या सुप्त मनात साठवतात. त्याचा सुप्त मनावर जसा दुष्परिणाम होतोस तसा बाह्य मनावर परिणाम होतो. सुप्त मनामध्ये राग, चीड, संताप, हे नकारात्मक संवाद किंवा वाद तुमच्या सुप्त मनामध्ये जेव्हा साठवतात तेव्हा ते तुमचा सतत मूड खराब करतात. तुमचं मानसिक विश्व, तुमचं भावविश्व ते सतत उद्ध्वस्त करतात. मग मूड खराब, मग त्याचा मध्येच मूड खराब होते. हो, काय की काय नाही की मध्येच मूड होतो, खराब होते, म्हणजे त्याच्या मनात जे काही साठवलेलं आहे त्याला आठवते आणि मग मूड खराब होते. हा वाद हा कोरडा वाद नसतो, तर त्याच्यामध्ये नकारात्मक भावना मिसळलेल्या असतात, हे लक्षात ठेवा, आणि त्याचा अधिक त्रास होतो. आणि मग त्या एक अशी वेळ येते की मानसिक परिस्थितीची कळते. म्हणून आपल्याला मी आता सांगितलं, मग ते स्वप्नात होते, प्रत्यक्षात घडते. कधी कधी मग आता हा वाद कशामुळे होतो, जे गैरसमज झाले, एखाद्याची चूक झाली, काही त्रासदायक अनुभव आपल्या जीवनामध्ये, आपल्याला जे काही त्रासदायक अनुभव दिलेले आहेत दुसऱ्यांनी, त्या त्रासदायक अनुभवाची आठवण दिवसभरात आणि जितक्या वेळेस रात्रभरात येईल त्याची पुनरावृत्ती होत राहील, तितका राग, संताप, चीड, वेदनेचा अनुभव आपल्याला घ्यावा लागतोच. यामुळे मग झोप न लागणे, अन्न गोड न लागणे, कोणाशी संवाद करावं न वाटणे, असे सगळे प्रकार लक्षात आले. म्हणून आपण अशा बाबीवर काय उपाय करायचे ते पुढे सांगणार आहे मी. तर पहिल्यांदा त्याचा काय उपाय आहे करायचा, तर हे दुसऱ्यांच्या झालेल्या चुका असतील, दुसऱ्यांना धोका देणं असेल, बरं का, दुसऱ्याबद्दल झालेले गैरसमज असतील, तर गैरसमज दूर करून घेणे, बोलून, संवाद साधून. धोका दिला असेल, ठीक आहे, माफ करून टाकणे, चुका झाल्या असतील तर माफ करून टाकणे. हे ते तुम्ही माफ करणं म्हणजे तुमचं मन साफ ठेवणं आहे. हे जे वाद चालले ते मिटवणं आहे. मग कारण तुमच्या मनात वाद चालू असताना तुम्ही आत्मसमाधानी राहू शकणार आणि तृप्त झोपेचा आस्वाद तुम्ही घेऊ शकत नाही. कारण बाजार भरलेला आहे मनामध्ये. मनाचा बाजार जेव्हा होतो, मनाचा जेव्हा कोर्ट होतो, मन हे तुमच्या वादाचं केंद्र बनते, तिथं समाधान, आनंद. कारण तण माजल्यावर पीक काय हातातून जाते. तण वावरामध्ये माजलंय, खूप झाले, तर पीकच दिसत नाही. तसा जीवनातला आनंदच दिसत नाही मनात जर खूप वाद माजले असतील तर मित्र, याच्यावर योग्य काय उपाय आहे, तर आणखीन एक समुपदेश. आता स्वसमुपदेशन आहे, तसं दुसऱ्याकडूनही समुपदेशन करून घेणं आहे. स्वतःशी संवाद साधून, स्वतःच्या मनाला समजून सांगून, या वादातून बाहेर येण्याचे फायदे पटवून देऊन, आणि वादाचे नुकसान लक्षात आणून देऊन तुम्हाला हे वाद मिटवावे लागतील.
याला समुपदेशन म्हणतात. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांकडून जे माणूस समुपदेशक आहे त्यांच्याकडून संवाद साधून त्यांना त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन तुम्ही हा वाद मिटू शकता. एका मुलाला असं वाटायचं की आपल्या बापाचे आपल्याला काहीच उपकार नाहीत. जेव्हा त्याला असं वाटायचं आणि तो चिडचिड करायचा, मला एकदा बोलवलं गेलं, मग मी तिथे गेल्यानंतर मी त्या मुलाला सगळं विचारलं, तुझ्या अंगावरचे कपडे कोणाच्या कष्टाचे आहे, तुझ्या पायातले बूट कोणाच्या कष्टाचे आहे, ते घर कोणाच्या कष्टाचं आहे, तुझ्या शिक्षणावरचा खर्च कोणाच्या कष्टाचा आहे, हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर तो सांगत होता की बाबाच्या. तो बाबा म्हणत होता वडिलांना. तेव्हा सांगायचा हा मुद्दा एवढ्यासाठी की जेव्हा त्याच्यावर रिलाईज झालं, त्याला लक्षात आलं की अरे आपण बापाचे काहीच उपकार नाही म्हणतोय, हेच मुळात चुकीचं आहे. मग ही आत्मजाणीव या वादावरचा एक उपाय आहे. दुसरी गोष्ट, कृतज्ञतेची जाणीव हा देखील या वादावरचा उपाय आहे. दुसरी गोष्ट, जीवनाची सार्थकता वादात नाही तर संवादात आहे हे लक्षात येणं, हे समजून सांगणं. कधी कधी तर मानसोपचार तज्ञांचाही सल्ला घ्यावा लागतो. मग ती काही औषधी देतात आणि त्यांना काही सांगतात, त्यातूनही ते बरे होतात. आणि एकाग्रतेचा अभ्यास केला आणि एकाग्रतेचा अभ्यास करून तुमचं चित्त, तुमचं मन, तुमची जाणीव त्या ध्येयाप्रती जर एकनिष्ठ करू शकलो आपण, त्याच्याशी एकरूप करू शकलो, तरीही तुम्ही या वादातून, कारण एखादा माणसाला एखाद्या ठिकाणी रस वाटला ना तर दुसऱ्या ठिकाणचा रस कमी होत जातो. एक पोरगी मध्ये खूप रस होता तुम्हाला समजा, आणि तिच्यापेक्षा सुंदर पोरगी तुम्हाला भेटली तर मागच्या मधला रस कमी होऊन जातो. तसं इथं जर तुम्हाला तुमचं ध्येय, तुमच्या मनाला इथं चांगलं काम भेटलं, याच्यातलं यश दिसू लागलं, तर ते विषय चिल्लर वाटायला लागतो. दुसरी गोष्ट, तुमची निर्णय शक्ती आणि तुमची प्रबळ इच्छाशक्ती विकसित करणं हे सुद्धा या वादावरचा एक उपाय आहे. निकाल लावून मोकळे व्हा तुम्ही. तुकडा पाडता आला पाहिजे तुम्हाला त्या विषयाचा. त्याच्यातच चिटकून राहिला तर तुम्ही आयुष्य तसंच तुमचं निघून जाईल. क्षमा करून टाका. क्षमाशीलता हा सुद्धा एक वीराचं भूषण आहे. चला, किडे मकोडे काहीतरी करत राहतात असं समजून तुम्ही त्यांना क्षमा करून टाका. मनाचा मोठेपणा दाखवा, तरच तुम्ही त्या वादातून बाहेर येऊ शकाल. आणि त्यामुळे त्या आत्मसंवादातलं सांगितलं की तुम्ही संवाद साधून हे मनाला समजून सांगू शकता. तुमच्या मनाला तुम्ही समजून सांगणं, तुमच्या मनाची समजूत तुम्ही काढणं इथं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला या अगोदर एकदा सांगितलेलं आहे, आताही परत सांगतो. न पचलेल्या गोष्टी त्रास देतात माणसाला, पचलेल्या गोष्टी त्रास देत नाहीत. न पचलेल्या गोष्टी वाद तयार करतात मनामध्ये. तर त्या न पचलेल्या गोष्टीवरतून बाहेर यायचं असेल तर त्यासाठी विपश्यना, ध्यानधारणा हा एक उपाय आहे. याच्या अगोदरच्या मी व्हिडिओमध्ये याच्याबद्दल खूप माहिती सांगितली. तुम्ही एनर्जी क्रिएट करा आणि त्या वादातून बाहेर या. कारण एखाद्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी देखील एनर्जी लागते. समजा असं एखाद्या ठिकाणी येतात खिळा बसलेला, एखाद्या भिंतीतला खिळा मधातच रोवून बसलाय, तर तुम्हाला दुसरा इकडून जोरात मारून ते खिळा बाहेरून काढून टाकावं लागतं. तर त्यासाठी एनर्जी लागते. तसं मनात बसलेल्या ज्या सुया आहेत त्या तुम्हाला काढून टाकाव्या लागतात. त्याचबरोबर संवाद हे वाद होण्याचं कारण ईर्ष्या, इतर आपल्या पुढे झालेलं बरं न वाटणं,
इतराशी तुलना करून त्यानं पुढं कसा चाललाय म्हणून जळणं, हे ईर्ष्या आहे. तर तुम्ही त्याच्यापेक्षा पुढे आहात असा विचार करा. त्यानं नौकर झालाय तर तुम्ही मालक होण्याची तुम्हाला संधी आहे असा विचार करा. नौकर हा नौकरच असतो, मालक हा अनेक नौकर ठेवू शकतो. तुम्हाला ती संधी आहे असं विचार करा. तर अशा पद्धतीनं मजेत तुम्ही जीवन जगा आणि मनाशी संवाद मात्र साधा. आणि संवाद हे सकारात्मक असतात आणि सकारात्मक संवादातून मनातली मळब रोजच्या रोज दूर करा. त्यामुळे आत्मपरीक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे. कधी कधी आपल्याला काय असते, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातलं खुसळ दिसते. मग हे आत्मपरीक्षणातून आपल्या चुका आपल्या लक्षात येतात, दुसऱ्याच्या जशा चुका लक्षात येतात. तेव्हा जसं त्यानं तुम्हाला बोलला, त्यानं तुम्ही त्याला बोललात, मिटलं, असा जर विचार केला तर तो वाद मिटून जातो, आत्मवादही मिटून जातो. तर या पद्धतीनं वस्तुनिष्ठ परिस्थितीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण तुम्ही जर करू शकलात, घडलेल्या घटनांचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करू शकलात, तर बऱ्याच वादातून तुम्ही बाहेर येऊ शकता. हे वस्तुनिष्ठ सम्यक सत्यवादी बना, कठोर समीक्षा करायला शिका, तर यातून तुम्ही वाद बाहेर येऊ शकता. हे काही महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला या निमित्तानं सांगितले. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्हाला फार उपकारक ठरेल. तर अजून एक जाता जाता एवढं सांगेल, ध्यानधारणा, विपश्यना, प्राणायाम, निसर्गाच्या सहवासात फिरायला जाणं, चांगले ग्रंथ वाचणं, महापुरुषांचे चरित्र आणि आत्मचरित्र वाचणं, हे देखील चांगले उपाय या संदर्भात आहेत. धन्यवाद.